दिनांक 15 ऑगस्ट 1872 रोजी कलकत्त्यामध्ये श्री अरविंद घोष यांचा जन्म झाला. भारतात असताना श्री अरविंदांना त्यांच्या 2 बंधूंसमवेत दार्जिलिंग येथे आयरिश ननच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी ठेवण्यात आले. 1879 साली श्री अरविंद यांचे वडील डॉक्टर कृष्णधन घोष आपल्या 3 मुलांना इंग्लंडला घेऊन गेले आणि तेथे एका इंग्लिश धर्मोपदेशकाकडे आणि त्यांच्या पत्नीकडे त्यांनी त्यांची जबाबदारी सोपवली. त्यांच्यावर भारतीय संस्कृतीचा कोणताही प्रभाव पडता कामा नये अशी खबरदारी घेतली जावी अशा सक्त सूचना त्या पती-पत्नींना देण्यात आल्या आणि त्या सूचनांचे तंतोतंत पालनही करण्यात आले. त्यामुळे श्री अरविंद लहानाचे मोठे होईपर्यंत भारतातील लोक, भारतीयांचा धर्म, भारतीयांची संस्कृती या साऱ्यांविषयी पूर्णपणे अनभिज्ञच राहिले. श्री अरविंदांनी मँचेस्टर आणि सेंट पॉल येथे असताना अभिजात साहित्य अभ्यासण्याकडे लक्ष पुरवले. काही थोडा वेळ ते इटालियन, जर्मन आणि थोडेफार स्पॅनिश शिकण्यासाठी देत असत. त्यांचे ग्रीक, लॅटिन आणि इंग्लिश व फ्रेंच या भाषांवर प्रभुत्व होते. तसेच जर्मन आणि इटालियन या भाषांसारख्या इतर युरोपियन भाषांचा पण त्यांना परिचय होता. काही खळबळजनक आणि महान क्रांतिकारक बदल घडून येतील असा काळ जगाच्या इतिहासात येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही भूमिका पार पाडावी लागणार आहे अशी स्पष्ट जाणीव श्री अरविंदांना त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षीच झाली होती. आता त्यांचे लक्ष भारताकडे ओढले गेले आणि त्यांची ती संवेदना मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या विचारसरणीमध्ये परिवर्तित झाली. पण हा ठाम निश्चय पूर्णत्वाला जाण्यासाठी पुढची 4 वर्ष जावी लागली. जेव्हा ते केम्ब्रिजला गेले आणि तिथे इंडियन मजलिसचे सदस्य आणि काही काळ सचिव झाले, तेव्हा त्यांनी जी क्रांतिकारक भाषणं दिली तिथेच ही गोष्ट घडून आली. 1890 साली इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या खुल्या स्पर्धेत ते उत्तीर्ण झाले. पण पुढील 2 वर्षांच्या कालावधीत घोडेस्वारीच्या परीक्षेस ते बसले नाहीत आणि त्यामुळे त्या सेवेसाठी ते बाद ठरले. याच सुमारास बडोदा नरेश श्री सयाजीराव गायकवाड हे लंडनमध्ये होते. तेथे त्यांची श्री अरविंदांशी भेट झाली. त्यामुळे श्री अरविंदांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली आणि तेथे रुजू होण्यासाठी श्री अरविंद यांनी 2 जानेवारी 1893 रोजी इंग्लंडचा निरोप घेतला. श्री अरविंदांनी असे लिहून ठेवले आहे की, मी मुंबईतील अपोलो बंदरावर या भारतभूमीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हा मला आध्यात्मिक अनुभव येऊ लागले. पण त्या अनुभवांची लौकिक जीवनाशी फारकत नव्हती, तर त्यांचा या लौकिक जीवनाशी आंतरिक आणि जवळचा संबंध होता. भौतिक क्षेत्राला अनंत व्यापून आहे आणि अंतर्यामी असणारा तो भौतिक वस्तूंमध्ये, देहांमध्ये वास्तव्यास आहे असे मला जाणवत असे. माझ्यासाठी सर्व काही ब्रह्मच होते आणि मला सर्वत्र ईश्वरच दिसत असे. योग म्हणजे काय किंवा त्यासंबंधीची काहीही माहिती नसताना देखील श्री अरविंदांना काही आध्यात्मिक अनुभव आलेले होते. तख्ते सुलेमानच्या पर्वतरांगेवरून फिरत असताना त्यांना झालेला शून्य अनंताचा साक्षात्कार, तसेच नर्मदा काठी चांदोड येथील देवळात कालीच्या जिवंत उपस्थितीचा आलेला अनुभव. पण हे सारे आंतरिक अनुभव आपोआप अनपेक्षितपणे आले होते. तो साधनेचा भाग नव्हता. पण मग त्याच सुमारास श्री अरविंदांनी स्वतःहून गुरुविना साधनेला सुरुवात केली. श्री अरविंदांनी 1893 ते 1906 हा 13 वर्षांचा कालखंड बडोदा संस्थानच्या सेवेत घालवला. सुरुवातीला ते महसूल खात्यात व महाराजांच्या सचिवालयात काम करत असत. नंतर ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि शेवटी बडोदा कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते.
ही वर्ष स्वयं अध्ययन, स्वयं घडणीची, साहित्यिक कृतींची होती. इथे असताना ते संस्कृत आणि इतर अनेक आधुनिक भारतीय भाषा शिकले. एका मित्राकडून प्राणायामाची सर्वसाधारण सूत्र कळल्यानंतर श्री अरविंदांनी इसवी सन 1904 साली बडोद्यामध्ये स्वतःची साधनेला सुरुवात केली. ते म्हणतात, मी बडोद्यात असताना दिवसभरात साधारणपणे 5 तास प्राणायामाचा अभ्यास करीत असे. सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 2 तास. मन महान अशा प्रकाश आणि शक्तीने कार्य करू लागले आहे असे मला आढळून आले. इंग्लंडमध्ये असतानाच श्री अरविंदांनी त्यांचे आयुष्य देशसेवेसाठी आणि त्याच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी वाहून घेण्याचे ठरवले होते. भारतात आल्याबरोबर राष्ट्राला भविष्याबद्दलच्या कल्पनांविषयी जागृत करावे या हेतूने केलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी लगेचच दैनिकांमधून राजकीय विषयांवर निनावी पद्धतीने लिखाण करायला सुरुवात केली. क्रांतिकारक पक्षाचा संभाव्य नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल अशा लोकमान्य टिळकांशी त्यांनी संपर्क साधला आणि अहमदाबाद काँग्रेस परिषदेमध्ये इसवी सन 1902 मध्ये ते लोकमान्य टिळकांना भेटले. 1905 साली वंगभंगामुळे झालेल्या आंदोलनामुळे त्यांना बडोदा येथील सेवेतून मुक्त होण्याची संधी मिळाली आणि तेव्हा त्यांनी जाहीररित्या राजकीय आंदोलनात सहभाग घेतला. 1906 साली त्यांनी बडोदा सोडले आणि नवीनच स्थापन झालेल्या बेंगॉल नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणून ते कलकत्त्याला रवाना झाले. इसवी सन 1906 मध्ये श्री अरविंद बंगालमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नवा पक्ष या एका अधिक प्रगत पण संख्येने मर्यादित आणि तोपर्यंत फारशा प्रभावशाली नसलेल्या पक्षामध्ये ते सहभागी झाले. श्री अरविंद राजकीय चळवळीमध्ये इतके व्यग्र झाले तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला पत्राने आपली भूमिका लिहून कळवली. त्या पत्रामध्ये ते लिहितात की, वेडेपणाच्या वाटतील अशा 3 गोष्टी माझ्या मनात आहेत. त्यापैकी पहिले वेड म्हणजे माझा असा दृढ विश्वास आहे की जे गुण, जी प्रतिभा, जे उच्च शिक्षण, जी विद्या व जे धन परमेश्वराने मला दिले आहे ते सगळे त्याचे आहे. माझ्या दुसऱ्या वेडाने मला नुकतेच पछाडले आहे, ते म्हणजे कसेही करून भगवंताचे साक्षात दर्शन व्हावयास हवे. माझे तिसरे वेड असे आहे की काही लोक स्वदेशाला शेते, कुरणे, जंगले, डोंगर, नद्या असलेला एक जड भूभाग समजतात, पण मी मात्र स्वदेशाला माता समजतो, तिची भक्ती करतो, पूजा करतो. हिंदुस्थानातील राजकीय कृती कार्यक्रमाचे ध्येय संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य हे आहे याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे हा तेव्हा श्री अरविंदांच्या आस्थेचा पहिला विषय होता. अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्री अरविंद होते आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले. श्री अरविंद लिहितात, फारच कमी लोकांना हे माहीत आहे की मी तोच होतो की ज्याने टिळकांची सल्लामसलत केल्याविनाच आदेश दिला आणि ज्याचा परिणाम काँग्रेसमध्ये दुफळी माजण्यात झाला. मवाळांच्या संमेलनात सहभागी होण्यास नकार देण्यासाठी मीच जबाबदार होतो. या दोन्ही घटना सुरत काँग्रेसमधील निर्णायक घटना होत्या. बंगालमध्ये क्रांतिकारी चळवळीची स्थापना आणि बंगालमधील चळवळीला देण्यात आलेले आक्रमक वळण या माझ्या 2 कृती देखील अल्पज्ञातच आहेत. इसवी सन 1907 मध्ये ज्या सुरत काँग्रेस परिषदेमध्ये 2 तुल्यबळ मतप्रवाहांमध्ये जबर चकमकी होऊन काँग्रेसची 2 छक्ल झाली, त्या सुरत काँग्रेस परिषदेचे अध्यक्षस्थान श्री अरविंदांनी भूषवले होते. सुरत काँग्रेसवरून परतल्यावर लवकरच
श्री अरविंदांची मराठी योगी श्री विष्णू भास्कर लेले यांच्याशी ओळख झाली. त्यांनी श्री अरविंदांना जे मार्गदर्शन केले त्याविषयी ते येथे सांगत आहेत. त्या सुमारास मी खासेराव जाधव यांच्या घरी राहत असे. लेले यांनी मला सांगितले की मनात बाहेरून जे विचार येतात ते फेकून द्यायचे, दुसरे काहीच करायचे नाही. आम्ही एकत्र ध्यानाला बसलो. मला शांत ब्रह्मचेतनेचा साक्षात्कार झाला. मनाच्या परिपूर्ण शांतीप्रत कसे पोचावे आणि समग्र जाणीवेची अचलता कशी साध्य करावी हे त्यांनी श्री अरविंदांना शिकवले. श्री अरविंदांना ही गोष्ट अवघ्या 3 दिवसातच साध्य झाली आणि त्यांच्यासाठी योग मार्गातील अधिक विशाल मार्गांची दालने खुली झाली. सरतेशेवटी श्री लेले यांनी श्री अरविंदांना स्वतःच्या अंतरंगातील ईश्वराच्या हाती सोपवण्यास सांगितले आणि या अंतरंगातील ईश्वराच्या आदेशानुसार वागण्यास सांगितले. येथून पुढे मग श्री अरविंदांच्या साधनेचे हेच सूत्र बनले आणि तेच त्यांच्या साधनेचे संपूर्ण अधिष्ठान बनले. श्री अरविंद म्हणतात, 1908 साली जेव्हा शांतीची प्राप्ती झाली तेव्हापासून मी माझ्या डोक्याने किंवा मेंदूने कधीच विचार केला नाही, तर साधारणपणे डोक्याच्या वर असणाऱ्या व्यापकतेमध्येच विचार उत्पन्न होत असत. या महान शून्यावस्थेतूनच मी दैनिक चालवत होतो आणि 3-4 दिवसांच्या अवधीमध्ये मी सुमारे 12 भाषणे देत असे. परंतु हे सारे काही मी करत नव्हतो, तर ते घडत होते. कोणत्याही आंतरिक कृतीविना या देहाकडून ती दिव्य शक्ती कार्य करून घेत होती. त्या अनुभवाची शांती आणि शक्ती नंतरही दीर्घकाळ टिकून राहिली आणि त्याच स्थितीमध्ये श्री अरविंदांचे राजकीय कार्यही चालू राहिले. तेव्हाच्या त्यांच्या अनुभवाविषयी ते म्हणतात की, जेव्हा मी मुंबईमध्ये होतो तेव्हा मित्राच्या घराच्या बाल्कनीमधून मी मुंबईतील व्यग्र जीवनाच्या हालचाली पाहत असे. त्या मला चित्रपटातील चित्रांप्रमाणे आभासी छायावत वाटत असत. हा वेदांती अनुभव होता. अगदी अडीअडचणींमध्ये असताना सुद्धा कधीच गमावू न देता मी ती मनाची शांती कायम राखली होती. श्री अरविंद वंदे मातरम या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक होते. इसवी सन 1907 पासून ते साप्ताहिक अचानक बंद पडण्यापर्यंत, म्हणजे इसवी सन 1908 मध्ये श्री अरविंदांना कारावास होईपर्यंतच्या कालावधीमध्ये वंदे मातरम या साप्ताहिकाला श्री अरविंदांचे पूर्णतः मार्गदर्शन लाभले होते. या अगदी मोजक्या अशा कालावधीमध्ये देखील या साप्ताहिकाने भारताच्या राजकीय विचारसरणीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले होते. त्यांनी इंग्रजी व बंगाली भाषेमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे 2 साप्ताहिके काढली. एक कर्मयोगीन आणि दुसरे धर्म. त्या सर्व वर्षांच्या कालावधीमध्ये करण्यात आलेली सर्वात महान गोष्ट जर का कोणती असेल तर ती होती देशामध्ये एका नव्या चैतन्याची निर्मिती. इसवी सन 1908 मे महिना. भल्या पहाटेच पोलीस हातात बंदूक घेऊन जिना चढून वर आले आणि श्री अरविंदांना अटक केली आणि तेथून त्यांना अलीपूरच्या तुरुंगात नेण्यात आले. या अनुभवाविषयी ते लिहितात, जेव्हा मला अटक करण्यात आली आणि लाल बजार हजतकडे घाईघाईने नेण्यात आले तेव्हा काही क्षणांसाठी माझी श्रद्धा डळमळीत झाली होती. कारण ईश्वराच्या प्रयोजनाचा गाभा काय आहे हे मला समजू शकत नव्हते. त्यामुळे एक क्षणभर मी विचलित झालो आणि ईश्वराकडे अंतःकरणपूर्वक आक्रोश केला आणि म्हणालो, हे माझ्या बाबतीत काय घडले? मला असे वाटत होते की माझ्या देशातील लोकांसाठी कार्य करणे हे माझे जीवित कार्य आहे आणि जोपर्यंत माझे हे कार्य पूर्ण होत नाही तोवर मला तुझे संरक्षण लाभेल. असे जर का असेल तर मग मी इथे कसा आणि माझ्यावर हा आरोप तरी का? अशा रीतीने 1 दिवस उलटला, 2 दिवस उलटले, 3राही दिवस उलटला आणि मग अखेरीस मला माझ्या अंतरंगातून
एक आवाज ऐकू आला, थांब आणि पहा. मला लाल बाजारमधून अलीपूरला नेण्यात आले आणि महिनाभरासाठी लोकांपासून दूर एकांत कोठडीमध्ये ठेवण्यात आले. ईश्वराला मला काय सांगायचे आहे ते समजून घेण्यासाठी मी काय केले पाहिजे हे समजून घेण्यासाठी माझ्या अंतःकरणातील ईश्वरी संदेशाची मी दिवसरात्र वाट पाहत असे. आणि त्या एकांतवासामध्ये मला सुरुवातीचा साक्षात्कार झाला. मला पहिला धडा शिकायला मिळाला. मला असे जाणवले की त्याची वाणी मला ऐकू आली आणि तो म्हणाला, जी बंधने तोडायचे सामर्थ्य तुझ्या अंगी नव्हते ती बंधने मी तुझ्यासाठी तोडली आहे. तू काय करावेस या बाबतीत माझी अन्य काही योजना आहे आणि त्यासाठीच तुला मी येथे घेऊन आलो आहे. जे तुला स्वतःला शिकता येणार नाही ते शिकवण्यासाठी आणि तुला माझ्या कार्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मी तुला येथे घेऊन आलो आहे. नंतर त्याने माझ्या हाती भगवद्गीता दिली. त्याचे सामर्थ्य माझ्यात प्रवेशले आणि मग गीतोक्त साधना करण्यास मी पात्र ठरलो. ते पुढे म्हणतात, कारावासामध्ये असताना एकांतात माझी जी ध्यान साधना चालत असे त्या दरम्यान एक पंधरवडा मला सातत्याने विवेकानंदांची वाणी ऐकू येत असे. त्यांची उपस्थिती जाणवत असे. आध्यात्मिक अनुभवाच्या एका विशिष्ट मर्यादित परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्राबद्दल ती वाणी माझ्याशी बोलत असे आणि त्या विषयासंदर्भात जे काही सांगण्यासारखे होते ते सांगून पूर्ण झाल्याबरोबर ती वाणी लुप्त झाली. मे 1908 मध्ये श्री अरविंदांना अटक करण्यात आली होती, पण इंग्रज सरकारला तो आरोप साबित करता न आल्यामुळे श्री अरविंदांना या प्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आले. अलीपूर तुरुंगात आरोपी कैदी म्हणून 1 वर्षाच्या कारावासानंतर इसवी सन 1909 मध्ये ते बाहेर आले. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्री अरविंदांविषयी पुढील उद्गार काढले. हे सगळे वितंडवाद जेव्हा शांत झालेले असतील, ही सगळी धामधूम, ही सगळी आंदोलनं थंड झालेली असतील, जेव्हा श्री अरविंद निधन पावलेले असतील, तेव्हा देशभक्त कवी, राष्ट्रवादाचे प्रणेते आणि मानवतेचे प्रेमी म्हणून ते ओळखले जातील. ते गेल्यानंतरही त्यांचे शब्द पुनः पुन्हा या भारतातच नव्हे तर दूरदेशी आणि 7 समुद्रापारही घुमत राहतील. श्री अरविंदांनी सार्वजनिकरित्या भारतीय राजकारणामध्ये जो सहभाग घेतला तो कालावधी अगदीच अल्प होता, कारण त्यांनी इसवी सन 1910 साली राजकीय जीवनाचा परित्याग केला आणि ते पॉंडिचेरी येथे निघून गेले. यासंबंधी खुलासा करताना ते म्हणतात, मला राजकारणात काही करता येण्यासारखे नव्हते म्हणून मी राजकारण सोडले असे म्हणता येणार नाही. अशी कल्पना देखील माझ्यापासून कोसो दूर आहे. मी त्यापासून दूर आलो कारण कोणत्याही गोष्टीची माझ्या योगसाधनेमध्ये मला लुडबुड नको होती आणि या बाबतीत मला अगदी निश्चित असा आदेश प्राप्त झाला होता. योगमार्ग आणि त्यांचे आध्यात्मिक तत्वज्ञान ज्या 4 महान साक्षात्कारांवर आधारलेले आहे, त्यापैकी 2 साक्षात्कार त्यांना इसवी सन 1909च्या आधीच होऊन गेले होते. त्यातील पहिला साक्षात्कार जानेवारी 1908 मध्ये बडोदा येथे श्री लेले यांच्या समवेत ध्यानाच्या वेळी झाला होता. शांत कालातीत आणि स्थलातीत अशा ब्रह्माचा तो साक्षात्कार होता. आणि दुसरा साक्षात्कार अलीपूरच्या तुरुंगात झाला होता. तेथे त्यांना जे जे सर्व काही विद्यमान आहे त्यामध्ये आणि सर्व वस्तुमात्रांमध्येही तो ईश्वरच अंतर्भूत आहे याचा साक्षात्कार झाला होता. तसेच तेथे ब्रह्मांड चेतनेचाही साक्षात्कार झाला होता. अलीपूरच्या तुरुंगात असतानाच इतर 2 साक्षात्कारांच्या दिशेने ते मार्गस्थ झालेले होते. परमसत्याचे 2 पैलू म्हणजे अक्रिय आणि सक्रिय ब्रह्म हा एक साक्षात्कार
आणि अतिमानसाकडे घेऊन जाणाऱ्या चेतनेचे उच्चतर स्तर हा दुसरा साक्षात्कार, हे ते 2 साक्षात्कार होते. अलीपूरच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काही काळानंतर श्री अरविंद कायमचे पॉंडिचेरी येथे वास्तव्यास गेले. त्या प्रस्थानाविषयी ते सांगत आहेत. दुसऱ्या दिवशी माझ्या कार्यालयावर छापा घातला जाणार आहे आणि मला अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती मला पोलीस खात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मिळाली. ही माहिती मिळाली तेव्हा मी कर्मयोगींच्या कार्यालयात होतो. नंतर खरोखरच कार्यालयावर छापा घालण्यात आला, पण माझ्या विरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले नव्हते. ही घटना घडण्यापूर्वी आकस्मिकपणे मला वरून एक आदेश आला. तो आवाज माझ्या परिचयाचा होता. तो आदेश होता, चंद्रनगरला जा. आणि नंतर अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये चंद्रनगरला जाणाऱ्या बोटीत मी बसलो होतो. नंतर अशाच प्रकारच्या प्रयाणाच्या आदेशानुसार मी चंद्रनगर सोडले आणि पॉंडिचेरी येथे 4 एप्रिल 1910 साली येऊन पोचलो. दिनांक 29 मार्च 1914 रोजी मीरा अल्फासा उर्फ श्री माताजी व श्री अरविंद यांची पहिली भेट झाली. या भेटीच्या दुसऱ्या दिवशी श्री माताजींनी लिहून ठेवले आहे, मी ज्यांना काल पाहिले ते श्री अरविंद याच भूतलावर अस्तित्वात आहेत. एक ना एक दिवस अंधकार प्रकाशात परिवर्तित होईल आणि त्या ईश्वराचे सार्वभौम साम्राज्य या पृथ्वीवर खरोखरच प्रस्थापित झालेले असेल, याची हमी देण्यासाठी केवळ त्यांचे अस्तित्व देखील पुरेसे आहे. 4 वर्षांच्या शांतपणे केलेल्या योग साधनेनंतर श्री अरविंदांनी आर्य या तत्वज्ञानात्मक मासिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यांचे बहुतेक सगळे मुख्य लिखाण म्हणजे ईश उपनिषद, गीतेवरील निबंध, दिव्य जीवन, योग समन्वय हे आर्य या नियतकालिकामध्ये क्रमशः प्रकाशित होत असे. योग साधना करत असताना त्यांच्यामध्ये ज्या आंतरिक ज्ञानाचा उदय झाला होता ते ज्ञान यामध्ये शब्दबद्ध झाले आहे. 6.5 वर्षांच्या अखंडित प्रकाशनानंतर आर्य मासिक 1921 साली बंद करण्यात आले. सुरुवातीला आश्रम नव्हता, तेव्हा काही थोडे लोक श्री अरविंदांपाशी येऊन राहू लागले आणि साधना करू लागले. दरम्यानच्या काळात श्री माताजी फ्रान्स आणि जपानमधील दीर्घ वास्तव्यानंतर दिनांक 24 एप्रिल 1920 रोजी पॉंडिचेरीला परतल्या. जेव्हा त्या जपानहून परतल्या तेव्हा त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला. श्री अरविंदांचा किंवा श्री माताजींचा तसा कोणता हेतूही नव्हता किंवा तसे कोणते नियोजनही नव्हते. पण बऱ्याच साधकांना त्यांचे समग्र आंतरिक आणि बाह्य जीवन श्री माताजींवर मोठ्या विश्वासाने सोपवायचे होते आणि त्यामधूनच त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला. त्यानंतर मग शिष्यवर्गाची संख्या वेगाने वाढू लागली. श्री अरविंद लवकरच एकांतवासामध्ये निघून गेले आणि आश्रमाची सारी भौतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी श्री माताजींकडे आली. त्याविषयी श्री माताजी सांगतात, देवदेवतांनी व्यक्तीमध्ये अवतरण करावे यासाठी मी तेव्हा आधिमानसिक निर्मितीला एक प्रकारे सुरुवात केली होती आणि त्यावेळी गोष्टी एका असामान्य ऊर्ध्वगामी वळणावर जाऊन पोचल्या होत्या. मी माझ्या स्वतःच्या आंतरिक चक्षुंनी पाहिले, श्रीकृष्णाने स्वतःला श्री अरविंदांमध्ये एकजीव केले आहे. मी श्री अरविंदांच्या खोलीत गेले आणि त्यांना म्हणाले, मला आत्ता असे असे दिसले. ते म्हणाले, हो, मला माहीत आहे. हे उत्तम झाले. तेव्हा त्यांनी अखेरच्या भेटीसाठी सर्वांना एकत्रित बोलवले. त्यावेळी तिथे 30 माणसं होती. ते स्वतः बसले आणि त्यांच्या शेजारी मला बसवून घेतले आणि ते बोलू लागले, मी येथे
तुम्हाला असे सांगण्यासाठी बोलवले आहे की आजपासून मी माझ्या साधनेसाठी एकांतवास घेणार आहे आणि यापुढे आता तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी श्री माताजी घेतील. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही त्यांना सांगावे. त्या माझे प्रतिनिधित्व करतील आणि त्यात सर्व कार्य करतील. श्री अरविंदांनी उच्चतर साधनेसाठी एकांतवास स्वीकारला असला तरी साधकांच्या प्रश्नांना ते पत्रांच्या माध्यमातून उत्तरे देत असत. हे त्यांचे काम किती काळ चालत असे याचा उल्लेख त्यांच्याच एका पत्रात वाचायला मिळतो. ते लिहितात, तुमच्या लक्षात येत नाही, पण माझे दिवसाचे 12-12 तास हे केवळ सामान्य पत्रव्यवहार आणि असंख्य अहवाल वाचण्यामध्ये खर्च होतात. दुपारी 3 तास आणि संपूर्ण रात्रभर म्हणजे सकाळी 6 वाजेपर्यंतचा माझा वेळ यामध्येच व्यतीत होतो. पुढे इसवी सन 1938 मध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्यांनी साधकांशी चालू असणारा पत्रव्यवहारही थांबवला. कालांतराने याविषयी ते लिहितात, माझा एकांतवास ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. माझा पत्रोत्तरांचा माध्यमातून असलेला संपर्क बंद झाला आहे. हेही काही नवीन नाही. त्यालाही आता पुष्कळ काळ लोटला आहे. या पत्रव्यवहारामुळे माझ्या वेळेचा आणि माझ्या शक्तीचा बराच मोठा भाग व्यस्त होऊ लागला आणि त्यामुळे माझ्या खऱ्या कार्याकडे दुर्लक्ष होण्याचा किंवा जर मी माझा दिनक्रम बदलला नाही आणि त्या कार्यासाठी पूर्ण वेळ देण्याचे ठरवले नाही तर ते कार्यच न होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या कारणास्तव त्यांनी साधकांशी होणारा पत्रव्यवहार पूर्णपणे थांबवला आणि पृथ्वी चेतनेमध्ये अतिमानसाचे अवतरण घडवण्याच्या आपल्या कार्यावर लक्ष पूर्णपणे केंद्रित केले. श्री अरविंदांच्या आयुष्यातील सर्वोत्तम कृती असे ज्या महाकाव्याचे वर्णन करता येईल अशी साहित्य कृती म्हणजे सावित्री. 1938 ते 1950 या काळामध्ये या महाकाव्याच्या निर्मितीचे कार्य त्यांनी पुन्हा एकदा हाती घेतले. सावित्री म्हणजे श्री अरविंदांची वाङ्मयीन मूर्ती. स्वतःच्या आध्यात्मिक अनुभवांच्या आधारावर श्री अरविंद अखेरपर्यंत त्यावर परिष्करणाचे कार्य करत होते. दिनांक 5 डिसेंबर 1950 रोजी श्री अरविंदांनी देह सोडला. परंतु त्यानंतरही पुढे 4 दिवस म्हणजे अगदी 8 तारखेपर्यंत त्यांचा देह तसाच अविघटित होता. मृत्यूच्या कोणत्याही खुणा त्यांच्या शरीरावर दिसत नव्हत्या. किंबहुना त्यांचा देह सुवर्णमय तेजाने झळकत होता असे प्रत्यक्षदर्शींनी वर्णन करून ठेवले आहे. दिनांक 8 डिसेंबरला मात्र श्री माताजींनी श्री अरविंदांची गूढ मार्गाच्या आधारे भेट घेतली. तेव्हा ते त्यांना म्हणाले, मी माझा देह जाणीवपूर्वक सोडला आहे. मी तो परत धारण करणार नाही. अतिमानसिक पद्धतीने ज्याची घडण झालेली असेल असा पहिला अतिमानसिक देह बनून मी परत आविष्कृत होईल. श्री अरविंदांनी देह का सोडला त्याचे कारण श्री माताजींनी सांगितले ते असे, मानव आणि पृथ्वी यांच्यामध्ये ग्रहणशीलतेचा अभाव आहे आणि त्यामुळे श्री अरविंदांना त्यांच्या देहाबाबतचा असा निर्णय घेणे भाग पडले. दिनांक 9 डिसेंबर 1950 रोजी म्हणजे देह ठेवल्यानंतर सुमारे 100 तासांनंतर देहाबाबत विघटनाची पहिली खूण दिसू लागली. तेव्हा मग त्यांचा देह समाधिस्थ करण्यात आला. श्री अरविंद एका ठिकाणी म्हणतात, माझी चेतना आणि श्री माताजींची चेतना ही एक समानच आहे. एकच दिव्य चेतना दोघांमध्ये वसत आहे, कारण लीलेसाठी त्याची आवश्यकता आहे. श्री माताजींच्या ज्ञानाशिवाय, त्यांच्या शक्तीशिवाय, त्यांच्या चेतनेशिवाय काहीही करता येणे शक्य नाही. एखाद्याला श्री माताजींच्या चेतनेची जर खरोखरच जाणीव झाली तर त्याला असे आढळेल की त्या पाठीमागे मी आहे, आणि कोणाला माझ्या बाबतीत तशी जाणीव झाली तर त्याला असे आढळेल की त्या पाठीमागे श्री माताजी आहेत.
श्री माताजींनी श्री अरविंदांविषयी असे लिहून ठेवले आहे, आमच्या स्वामींचे शारीरिक आवरण असणाऱ्या हे देहा, तुझ्याप्रत आमची अनंत कृतज्ञता. ज्याने आमच्यासाठी इतके काही केले, ज्याने कार्य केले, ज्याने संघर्ष केला, ज्याने दुःख भोग सहन केले, ज्याने आशा बाळगली, ज्याने खूप चिकाटी बाळगली, ज्याने सर्वांसाठी संकल्प केला, सर्व प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्याने आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले, त्याच्याप्रत आमची अनंत कृतज्ञता. त्याच्या समोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की आम्हाला त्याचे कधीही विस्मरण होऊ नये. अगदी एक क्षण देखील आम्ही हे विसरू नये की आम्ही सारे त्याचे ऋणी आहोत.